पाऊल सुद्धा घराच्या बाहेर टाकू देत नाहीत. मग काय करायचं? ॲम्ब्युलन्स बोलवायची का? अगं एवढी मोठी अँब्युलन्स गावात आली तर तमाशा नाही होणार. मग आपण ड्रायव्हरला सांगू ना सायरन बंद करायला. हा हे सायरन बंद डोकं. अगं एवढी मोठी गाडी दिसल्यावर गावात सगळी बोंबाबोंब होईल. ॲम्ब्युलन्स नाही आणू शकत, पण तिची हालत बघता ॲम्ब्युलन्स सारख्या गाडीतनच न्यावं लागणार आहे. आणि एवढी मोठी गाडी गावात कोणाकडेच नाही. व्हॅन सारखी गाडी कोणाकडे असेल ते बघावं लागेल. व्हॅन सारखी गाडी? हा, एक माणूस आहे. त्याला पटवावं लागेल. पैसे देऊ आपण, का नाही पटणार तो? हा पैशाला मानणारा माणूस नाही तो. मग काय केलं मानन? गाडी तो बघून कुठे गेला हा फुपाटा? धरणात पडून मी आला तर नसेल. तो बुडणाऱ्यापैकी नाही, बुडवणाऱ्यापैकी आहे. वर जाऊन झोपलं नाही ना? नाही, वर तर नाही आहे. मग कुठे गेला काय माहिती. अगं मागं कुठं चालला तुम्ही? अगं उडी मार. अगं पाण्यात वाहून जाशील, उडी मार. घरच्यांना सांगून यायला इथं मारायला आलोय का? मला भीती वाटते. ज्योती खाली उतर. नाही जीव देत, पण मी उडी नाही मारणार. मासे, माती वाचीव मला. माझा जीव चालला, वाचीव मला. मासे, मासे. वाचलं. माई, हा? याच्याकडनं मदत घ्यायची आपण? हा एक नंबरचा बेवडा, याचा काय भरोसा? मालती, तुला काय ह्याच्याकडनं आयुष्यभर काम करून घ्यायचंय? हा, आपलं काम केवढं आहे? कमळीला रात्री गुपचूप तिच्या घरातनं हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचंय आणि सकाळी गावात कुणाला कळायच्या आत तिला आणून घरात सोडायचं. हे बघ, अख्ख्या गावात सुमडीत काम कोण करू शकेल तर हा एक माणूस. हे बावळट करायला असं वाटतंय तुला? ते माझ्यावर सोड ना तू. माझं याचं भांडण आहे. हाय भांडण आहे. भांडण झालंय. अगं मग चांगलं झालं ना, म्हणजे तुम्ही दोघं आधीपासून एकमेकांना ओळखताय. माई, मी ओळख नाही, भांडण म्हणले.